नरेंद्र मोदी आणि शरद पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. नवी दिल्लीतील संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची महत्त्वपूर्ण भेट झाली. या भेटीवेळी खासदार सुप्रिया सुळे यांचीही उपस्थिती होती. नीट पेपर फुटी, शेतकऱ्यांचे प्रश्न, जलव्यवस्थापन आणि शिक्षण क्षेत्रातील विविध मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी यांची चर्चा झाल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे. या सर्व विषयांवर पंतप्रधानांनी सकारात्मक आणि ठोस उपाययोजनांचे आश्वासन दिल्याचेही पवार यांनी म्हटले आहे. मात्र या भेटीमुळे राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस NDAमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना या भेटीनंतर पुन्हा जोर आला आहे. याशिवाय आगामी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला संख्याबळाची गरज असताना पवार गटाची भूमिका महत्त्वाची ठरू शकते, अशीही चर्चा आहे. दरम्यान पक्षातील संभाव्य फूट आणि खासदारांच्या पक्षांतराच्या चर्चांवर शरद पवार यांनी नियंत्रण मिळवले असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मंगळवारी जंतर मंतरवर अभिजित दीपके यांची भेट आणि त्यानंतर बुधवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट, या सलग घडामोडींमुळे शरद पवारांच्या राजकीय रणनीतीबाबत चर्चांना आणखी उधाण आले आहे. या भेटीमागे नेमकी राजकीय रणनीती काय आहे? आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण पाहायला मिळणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, स्वराज आंदोलन न्यूज.